यानंतर आपण पुढील पुरस्काराकडे वळतो आहोत। तो पुरस्कार आहे बळीराजा पुरस्कार आणि बळीराजा पुरस्कारचे मानकरी आहेत सन्माननीय श्री प्रभाकर सीताराम चव्हाण सर। आपला विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक रंगमंचावरती यावं आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी करणार आहे सन्माननीय रोशनीताई पेडणेकर मॅडम यांना। त्याचबरोबर विजयजी आयरे सर, कोंडके हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय मणिकेरी सर, आपला विनंती करतो की आपण कृपया रंगमंचावरती यावं आणि आपण यांचा सन्मान करूया। रोशनी पेडणेकर मॅडम, त्याचबरोबर मणिकेरी सर, आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण इकडे यावं। विजयजी आयरे सर, आपला विनंती आहे की आपण रंगमंचावरती येऊ। आजच्या बळीराजा पुरस्कार विजेते श्री प्रभाकर सीताराम चव्हाण सर यांचा आपण इथं सन्मान करूया। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आजची पिढी नाईलाजानं आपण काय आहोत। मी सर्व यांना विनंती करतो की आपण पहिल्यांदा पुरस्कार विजेते आहेत त्यांचा आपण सन्मान करूया आणि त्याच्यानंतर आपण सगळे नातेवाईक आप्तेष्ट जे आहात ते आपण नंतर रंगमंचावरती येऊया। सर्वांना विनंती। आता आजच्या काळात तसंही आपण म्हटलं तर आजची तरुण पिढी आहे ती शहराकडे वळणारी आहे आणि आपल्या मातीत राबणारी कमी आहे। कदाचित त्याची अनेक कारणं असतील, पण तरीसुद्धा गावं ओस पडले, ओस पडत आहेत हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही। पण या सगळ्याला कुठेतरी वेगळा भाग करून प्रभाकर सीताराम चव्हाण सर यांनी यंदाचा हा बळीराजा पुरस्कार स्वीकारलेला आहे। याचाच अर्थ यांचं उत्तम असं काम त्यांनी आपल्या शेती क्षेत्रामध्ये केलेलं आहे। तसंही 5 सप्टेंबर 1965 रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात प्रभाकरजींचा जन्म आहे। प्राथमिक शिक्षण तर गावातच झालं, त्याच्यानंतर मग मुंबई गाठली। कुलाब्यातील न्यू म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं। घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असली तरीसुद्धा जिद्द न हारता त्यांनी उत्तम असं काम केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं शेती करू दाखवली आहे। शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी पशुपालन सुद्धा केलेलं आहे। बदलता काळ आहे, बदलत्या काळानुसार आपल्याला बदलायला पाहिजे हे ठामपणे सगळ्यांना सांगतात असे हे प्रभाकर सीताराम चव्हाण सर आहे। खूप उत्तम अशा पद्धतीचं त्यांचं काम सतत चालू आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सगळा जो परिवार आहे तो परिवारसुद्धा तुम्हाला इथं दिसतोय। त्यांचं असं म्हणणं आहे की रासायनिक खतांचा जो वापर आहे तो वापर आपण कमीत कमी करूया आणि उत्तम सेंद्रिय शेतीची कास करूया। अशा सन्माननीय प्रभाकर सीताराम चव्हाण सर यांना पुढील दीर्घायुष्यासाठी आपण शुभेच्छा देऊया। अनेक असे उत्तम क्षण त्यांच्या आयुष्यात येवो अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि पुढील पुरस्कारासाठी आपण कृपया आपला विनंती आहे की आपण शूटिंग करत असाल इकडे येऊन किंवा फोटो काढून येत असाल तर थोडंसं बाजूला असाल, कारण काय की या करू शकता तुम्ही या बाजूला आलात एका बाजूला तर करू शकाल, कारण या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण लाईव्ह चालू आहे। त्यामुळे अनेकांना तो कार्यक्रम आपल्याला बघता येतो आहे, त्यामुळे त्याची आपण काळजी घेऊया आणि यानंतरचा पुढचा सोहळा आपण अनुभवूया।